लाडकी बहिणीचा लाडक्या ताईनो 19वा हप्ता आज वाटप होणार का, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत बसतात तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता 19वा हप्ता आज वाटप होणार का। आज आहे 5 फेब्रुवारी, बघा 2 दिवसानंतर या ठिकाणी इलेक्शन असणार आहे, मतदान असणार आहे आणि याच्या निमित्ताने आज वाटप होणार का, जर आज वाटप झालं तर ते केव्हा सुरू होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर सरकारचा एक महत्त्वाचा दिलासाचा एक निर्णय या ठिकाणी समोर आलाय, लाडक्या ताईंसाठी एक खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। दिव्य मराठीची ही बातमी आहे लाडक्यानो, तुम्हाला मी ती पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्यानो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। तुम्हाला 18वा हप्ता भेटला आहे का, पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की 17वा 18वा हप्ता भेटला, पडताळणी झाली आणि जर तुम्हाला 18वा हप्ता भेटला असेल तर आणि तरच तुम्हाला 19वा हप्ता भेटणार आहे आणि आज भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। चला आता वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। तर लाडक्यानो बघा 19वा हप्ता आज वाटप होणार का, या ठिकाणी बघा परवा दिवशी इलेक्शन आहे। मागच्या वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्शन होतं 15 तारखेला, त्याच्या 2 दिवस अगोदर 13 तारखेला वाटप सुरू झालं होतं। पट लाडके त्यांच्या अकाउंटला पैसे सुरू झाले, सकाळी 11 वाजता सुरू झालं होतं। तर यावेळेस पण 11 वाजता सुरुवात होणार का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जर 11 वाजता नाही झालं तर दुपारी काय सुरुवात होणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। आणि 4,500 रुपये हप्ता वाटप होणार का, 4,500 रुपये मिळणार का, याच्याबद्दल एक आनंदाची दिलासादायक सरकारची बातमी समोर आली। दिव्य मराठीची ही बातमी असणार आहे, तुम्हाला मी ती व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर बघा TV9 असेल, जय महाराष्ट्र असेल, लोकशाही असेल, साम TV असेल, आता दिव्य मराठीने देखील बातमी दिलेली आहे। 4,500 रुपये तुम्हाला काय कोणत्या लाडक्या भेटणार सगळ्या गोष्टी सांगतो। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्यानो बघा दिव्य मराठीची बातमी ही आनंदाची बातमी सांगत आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकतात। ही तुमच्यासाठी बातमी आहे दिव्य मराठीची, लाडक्या बहिणीसाठी मोठा दिलासा। तुम्ही स्वतः या ठिकाणी बघा लाडक्यानो, मोठा दिलासा या ठिकाणी भेटलाय आणि दिलासा कुणी दिला ते पण नीट महत्त्वाची गोष्ट। लाडक्यानो खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे, थकीत 4,500 रुपये एकाच वेळी खात्यामध्ये येणार। तर लाडक्या ताईंना 4,500 रुपये भेटणार। थकीत म्हणजे काय, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाही आणि 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता, असे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार, थकीत तुम्हाला जमा होणार। या ठिकाणी E-KYC अडचणीतून सुटका, सरकारचा आर्थिक दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे। बघा सरकारचा आर्थिक दिलासा म्हणजे तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईला 4,500 रुपये भेटणार, पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ते 100% भेटणार, असा सरकारचा दिलासादायक या ठिकाणी निर्णय या ठिकाणी समोर आलाय। ते लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की पट सर्वांच्या अकाउंटला पैसे येऊन जाऊन द्या। मागच्या वेळेस बऱ्याच लाडक्या ताई नाराज झाल्या होत्या, पण यावेळेस सर्व लाडक्या ताईंना पैसे वाटप होणार अशा स्वरूपाची, म्हणजे सर्व म्हणजे पडताळणी झालेल्या लाडक्या ताईंना वाटप होईल आणि ज्यांची पडताळणी अजून बाकी आहे त्यांना ते भेटणार नाही, हे पण आत्ताच तुम्हाला सांगतो। तुम्ही पुन्हा म्हणता की सर सगळ्यालाच वाटप होणार होतं, मग नेमकं काय झालं, तर ज्यांच्या पडताळण्या झाल्यात, ज्यांच्या यादीमध्ये नाव अपडेट झालेलं आहे त्यांना आणि ज्यांना 18वा हप्ता भेटला होता त्यांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा आता एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला आज पैसे जमा झाले तर पट आपल्या याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता पैसे जमा झाले असतील ते सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा, कारण की आज उद्या खूप मोठा चान्स आहे, या ठिकाणी मोठी शक्यता आहे आज किंवा उद्या पैसे येण्याची, कारण की तुम्हाला ते मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला आता दिव्य मराठीची ही बातमी पण तुम्हाला मी दाखवली, दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर बघा 19वा हप्ता वाटप केव्हा होणार, आज वाटप झाला तर बघा 17 फेब्रुवारीला म्हणजे परवा दिवशी या ठिकाणी काय आहे, जिल्हा परिषदेचं निवडणूक आहे किंवा इलेक्शन आपण लागणार आहे, मतदान असणार आहे। तर मागच्या वेळेस बघा 15 जानेवारीला या ठिकाणी इलेक्शन होतं आणि 13 जानेवारीला काय झालं होतं, हप्ता वाटप सुरू झाला होता। ते म्हणजे 2 दिवस अगोदर, आज पण 7 फेब्रुवारी आहे, 2 दिवस अगोदर वाटप होण्याचे मोठे चान्सेस आहेत। बघा लाडके जणो,
आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आता मी सांगत नाही बघा, जवळजवळ 5 ते 6 न्यूजपेपरमध्ये आलंय, टीव्ही चॅनलवर जवळजवळ 3 ते 4 न्यूज टीव्ही चॅनलवर आलंय की 4,500 रुपये भेटणार आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी खुशखबर भेटणार अशा पण या ठिकाणी बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. तर लाडकेतांनो, तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की आज वाटप व्हायला पाहिजे? आता बघा पुढचं जर बघा 7 फेब्रुवारी नंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे आणि त्याच्यानंतर 10 ते 12 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला गुड न्यूज. आता बघा, आज उद्या परवा ह्या 2-3 दिवसात जर पैसे नाही आले तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये. आता बघा ह्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केलेल्या आहेत. आता बाकीच्या पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून दाखवतो. फास्ट मध्ये तुम्हाला दाखवतो बघा, जय महाराष्ट्रामध्ये बघा, जय महाराष्ट्र मधले न्यूजपेपर मध्ये दाखवतो तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. 3 महिन्याचा हप्ते एकत्र खात्यामध्ये थेट 4,500 रुपये तुम्हाला येणार. ही कोणाची बातमी आहे बघा? जय महाराष्ट्राची बातमी. तुम्हाला दिव्य मराठीची पण सेम बातमी दाखवली. सरकारचा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. लोकशाहीची बातमी वाचा. लोकशाहीमध्ये पण लाडक्या सेम बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेमध्ये 4,500 रुपये कोणाला मिळणार वाचा. नवीन अपडेट A to Z सगळी माहिती दिलेली आहे. 4,500 रुपये बघा लोकशाहीने पण दिलेला आहे. त्याचबरोबर TV9 ची बातमी बघा, लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. TV9 ची ही बातमी आहे बघा, सगळीकडे तुम्ही ही बातमी वाचा. 4,500 रुपये मिळणार ही पण बातमी टाकलेली आहे TV9 ची. नंतर साम टीव्हीची बघा, आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट 4,500 रुपये येणार. कारण आले समोर, म्हणजे कोणतं कारण आलंय समोर, या सगळ्या गोष्टी बघा. लाडक्या ताईंनो, आता खूप आनंद झालाय. आज वाट बघतोय मी. आता सकाळपासून सकाळच्या एक 10-10:30च्या टप्प्यामध्ये तरी बाजू पैसे आलेले नाहीयेत, पण आता पुढे या ठिकाणी पैसे येण्याचे चान्सेस तुम्हाला मी सांगतो. काय काय तुम्हाला कधी पैसे येऊ शकतात बघा. जर आलं वाटप, आता 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत एक चेक करत राहा. हा एक महत्वाचा टप्पा असणार आहे 11 ते 1, कारण की मागच्या वेळेस यामध्ये जोरामध्ये पैसे आले होते. नंतर बघा 2 ते 5 हा एक टप्पा महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक वाटप झालं तर चेक करत राहा. आणि जर वाटप टळलं तर मग थोडंफार शक्यता कमी. हे बघा, हे 2 जर हप्त्यात ह्याच्यात नाही जर भेटले, जरा शक्यता कमी आहे. संध्याकाळी पण बरेच वेळेस वाटप झालेलं आहे, पण हे 2 टप्पे 11 ते आजसाठी म्हणतोय मी तुम्हाला, ही गोष्ट सांगतोय आजसाठी बोलतोय. आज 11 ते 1 पर्यंत एक चेक करा. त्याच्यात जर वाटप झालं तर चांगलीच गोष्ट आहे. नसतं 2 ते 5 या दरम्यान एक वाटप होऊ शकतं. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आज वाटप होणार का? तर लाडक्याताईंनो बघा, तुमचं काय इच्छा आहे लाडक्याताईंनो? मागच्या लाडक्याताईंना पण पैसे भेटावेत, ज्यांना 17वा-18वा हप्ता भेटला नाही त्यांना पण आज खुशखबर भेटावी, आणि 18वा हप्ता जर भेटला असेल त्यांना पण आज खुशखबर होईल. सगळ्यांना खुशखबर भेटावी. आणि लाडक्याताईंच्या वतीने परत मी सरकारकडे एक विनंती करतोय, eKYC लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्या. कारण की अंगणवाडी सेविकांना पडताळणीसाठी खूप वेळ लागत आहे. अंगणवाडी सेविका बऱ्याच ठिकाणी नकार देत आहेत आणि बऱ्याच लाडक्याताईंच्या अजून eKYC चुकलेल्या आहेत. आणि ज्या लाडक्याताईंना eKYC पण करता आलं नाही, ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत राहत नाहीत, यांच्या पण eKYC अजून पेंडिंग आहेत. यांची पण दखल घ्यावी अशी सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे. तर लाडक्याताईंनो, महत्त्वाची अजून एक तुम्हाला बातमी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्याताईंनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. बघा, ही गोष्ट समजून घ्या, खूप महत्त्वाची एक बातमी आहे. साम टीव्हीची काय बातमी बघा, लाडक्या बहिणीला जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त महिलांची KYC, म्हणजे बघा जो 17वा-18वा हप्ता आहे ना, त्याची तुम्हाला आकडेवारी जर बघितली तर ती येणार आहे जवळजवळ एक 24 लाखापर्यंत आकडेवारी गेली. 24 लाख. एका जिल्ह्याची तुम्ही बघितली असेल, नुसता कोणता नाशिक जिल्ह्यामध्ये 2.25 लाख लाडक्या बहिणीला बाहेर काढले. तर विचार करा, पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं एक 24 लाखापर्यंत आकडा पोहोचलेला आहे. तर 24 लाख लाडक्याताईंना यावेळेस हप्ता भेटावा. सरकारकडे कळकळीची विनंती आहे. जर लाडक्याताईंनो तुम्हाला ही जर विनंती किंवा ही मागणी जर पटत असेल, तुम्हाला पण याला साथ द्यायची असेल, तर खाली तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री